आज आहे दुसरा दिवस, दुसरी माळ, दुर्गा सप्तशती पाठाचा दुसरा अध्याय आणि तिसरा अध्याय. मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्री देवी महात्म्य प्राकृत सप्तशती अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. श्री देवे नमः. मेधा सांगे त्या सुरथासी, मार्कंडेय सांगे शिष्यासी, सूत सांगे शौनकासी, श्रवण तुम्ही करावे. आता महालक्ष्मीचे चरित्र, अवतार दुसरा जाण पवित्र, श्रवण करावयासी श्रोत्र सादर करी शौनका. श्री महाविष्णू नारायण सर्वांचा मूळ पुरुष जाण, तयापासून चतुरानन नाभी कमळी जन्मला. ब्रह्मयासी 10 कुमार, मरीची अत्री अंगिरा थोर, पुलस्ती पुलह कृतु भृगुवर, वशिष्ठ नारद दक्षादी. मरीची पासूनी काश्यप देख, त्याचा हिरण्यकशिपू ऐक, त्याचा अनुराध सम्यक प्रल्हाद बंधू जाणावा. तो अनुराध परम उन्मत्त, महिषीचे ठाई जाहला रथ, तेव्हा महिषासुर विख्यात पुत्र होता झाला. तयासी प्राप्त झाल्यावर तू अजिंक्य होशील थोर, तेणे मिळवून या असुर देवाशी युद्ध मांडिले. शतसंवत्सरांपर्यंत अहोरात्र युद्ध करीत, युद्ध जाहले परमाद्भुत, देवासुर नाम तयाते. थोर पराक्रमी असुर, युद्धीन देव केले जर्जर, तेव्हा पळाला शचीवर ठाव न मिळे कोठेही. ऐरावत हिरोनी घेतला, महिषासुर इंद्र जाहला, दिक्पाळांचा मेळा पळोनी गेला दशदिशा. असो महिषासुर ते क्षणी, नाना रूपे स्वयं धरुनी, अधिकार सर्व पावनी दिक्पाळ होता झाला. चंद्र सूर्य अग्नी होऊनी, प्रकाश करी सर्व मेदिनी, मेघ होऊनी ते क्षणी यथा काळी वर्षत. असो सर्व दिक्पाळ दडाले, दैत्यासी इंद्रपद प्राप्त झाले, देवांचे सर्व ऐश्वर्य गेले, दीन झाले सर्वथा. तेव्हा सर्व देव मिळून ब्रह्मयासी गेले शरण, ब्रह्मा म्हणे मज लागून काही एक कळेना. मग ब्रह्मदेवा ते पुढे करुनी, जात्या जाहल्या देवश्रेणी, जेथे महादेव चक्रपाणी, तेथे शीघ्र पातले. हरिहरांते करुनी नमन, प्रार्थिते जाहले कर जोडून, महिषासुराचे वर्तमान निवेदिले सर्वही. सर्व देवांचे अधिकार स्वये करी महिषासुर, देव जर्जर जाहले समग्र मृत्युलोकी विचरती. हे सर्व केले निरूपण, आता तुम्हासी आलो शरण, जेणे होय असुरमरण ऐसा उपाय चिंतावा. देवांचा ऐकोनी वृत्तांत, करीते जाहले क्रोध अद्भुत, जेवी प्रळयी क्षोभे कृतांत, काळ मृत्यू जयापरी. कोप पावला अधोक्षज, तव मुखापासूनी महातेज, निघते जाहले सहज ब्रह्मयाचे तैसेची. शंकराच्या मुखापासून महातेज निघाले जाण, सर्व देवांच्या मुखातून तेज अपार निघाले. ते सर्व एके ठाई मिळत, दिसे जैसा ज्वलत पर्वत, दाही दिशा व्यापिल्या समस्त ज्वाला अपार निघाल्या. स्वर्ग मृत्यू आणि पाताळ क्षणामध्ये व्यापिले सकळ, ते महातेज अतिबंबाळ त्यासी उपमा असेना. तेजे व्यापिले सर्वत्र, तेव्हा सकळी झांकिले नेत्र, तो ते तेज मिळून एकत्र नारी होती जाहली. तीच भवानी जगदंबा, त्रैलोक्याची जननी अंबा, जी हरिहरांते स्वयंभा उत्पन्न करीते जाहली. भक्त कार्या लागी अवतार, जी धरिती जाहली साकार, अजामेका इत्यादी प्रकार वेदवर्णिता जाहला. असो शंभूच्या तेजे करुण, देवीचे मुख जाहले निर्माण, यमाची या तेजे जाण केश होते जाहले, विष्णूची या तेजे देख, बाहू होते जाहले सम्यक, स्तनद्वय जाहले सुरेख, चंद्र तेजे करून या, इंद्राच्या तेजे करून मध्य होते जाहले जाण, देवीचे जंघावरू स्थान, वरुण तेजे जाहले, पृथ्वीचे तेज स्वयंभ, तेणे जाहला देवी नितंब, ब्रह्म तेज जे का सुप्रभ, तेणे चरण जाहले, सूर्याच्या तेजे करून पाचाच्या अंगुलिका उत्पन्न, अष्टवसु तेजे जाण करांगुली जाहल्या. कुबेराचे तेज जे का, तेणे जाहली नासिका, प्रजापतीचे तेज देखा, तेणे दंत उद्भवले, पावकाच्या तेजे करून देवीसी जाहले त्रिलोचन, उभय संध्यांचे तेज पूर्ण, तेणे भ्रुकुटी जाहल्या. वायुदेवाच्या तेजे जाण श्रवणेंद्रिये झाली उत्पन्न,
एवं सर्व देवांच्या तेजे करून संभव देवीचा जाहला. तिथे पाहुनी निश्चित आनंदले त्रिभुवन समस्त. सर्व देव सुखी होत हर्ष अत्यंत पावले. तेव्हा शूलदैवतापासून रुद्रशूला ते आकर्षून देता जाहला देवी लागून दैत्यवधा कारणे. चक्रांते दिधले विष्णूने शंख दिधला जाण वरुणे. अग्नी तो देवी कारणे शक्ती देता जाहला. बाण भाते चाप जाण वायू देता जाहला आपण. इंद्र तो देवी लागून वज्र देता जाहला. इंद्रे ऐरावतापासून घंटा ही निदिधली घेऊन यम तो काळदंड जाण देता जाहला देवीसी. पाश देतसे अपांपती अक्षमाले ते प्रजापती. ब्रह्मा तो कमंडलू निश्चिती देवी लागी अर्पितसे. सर्व रोमरंध्री सत्वर रश्मी ते देतसे दिवाकर. काळ तो हे ढाल तरवार देत देवीसी आदरे. असो तेव्हा क्षीरसागरे मळरहित शुद्ध हार त्वरे. न फाटती ऐसे अंबरे देवी लागी अर्पिली. तेव्हा विश्वकर्मा सत्वर देतसे सर्व अलंकार. मस्तकी मुकुट सुंदर शिरोरत्न दिधले. दिव्य कुंडले कटके जाण अर्धचंद्र शुभ्रवर्ण. बाहुपदभूषणे आपण ग्रीवाभूषणे दिधली. समस्त अंगुली भूषणे रत्नमय अर्पिले तेणे. परशुदेवनी निर्मलपणे अस्त्रे अनेक अर्पिली. विश्वकर्मा शेवटी जाण कवच अर्पी अभेद्य पूर्ण. समुद्र अमलान कमलमाला दोन शोभन कमळही देतसे. तेव्हा पर्वत हिमवान अर्पितसे सिंहवाहन. आणि नाना रत्ने आणून देवी लागी अर्पिली. ज्यातील मधु करिता प्राशन न सरे कधी सर्वदा पूर्ण. ऐसे पानपात्र अर्पण कुबेर करी देवीसी. तेव्हा शेष देवी प्रत नागहाराते समर्पित. शोभती नाना रत्ने जात पुष्परागादी सर्वही. ऐसे सर्व देवांनी तये वेळी भूषणे आयुधे अर्पिली. सन्मानिता गर्जो लागली उच्च अट्टाहासाने. वारंवार गर्जना करून सर्व ब्रह्मांड जाहले पूर्ण. प्रतिशब्द जाहला दारुण प्रलय मेघा सारेखा. तै सर्व लोक क्षोभ पावले सप्त समुद्र कापू लागले. दिग्गज भयभीत जाहले चळ पावली वसुंधरा. सर्व पर्वत थरारले मेरू मंदार डोलू लागले. महाशेषासी भय वाटले टाकू पाहे धरणी ते. सप्त पाताळे दणाणली सत्यलोकी हांक वाजली. पंचभूते हे लावली कडाळले ब्रह्मांड. सिंहारूढ श्री भगवती देव जय जय शब्द करीती. सर्व ऋषी ते वास्तविती बद्धांजली नम्र शिरे. त्रैलोक्य क्षोभ पावले हे आसुरांनी देखिले. दळभार सन्निध जाहले कवच टोप बांधुनी. किती एकायुधे उचलोनी धावते जाहले ते क्षणी. महिषासुर मुख पसरोनी आ करिता जाहला. हे काय रे ऐसे सत्वर क्रोधे बोलिला महिषासुर. मग तयासाठी असुर कोट्यावधी धाविनले. जिकडे ब्रह्मांड गडबडले जिकडे आकाश कडाडले तिकडे असुर धडाडले धावा धावा म्हणून. पाहते जाहले देवी ते तेजे व्यापिले त्रैलोक्याते. देवी पाद ठेविता भूमी ते डोलतसे क्षणक्षणी. किरीट गेला असे गगनी त्रैलोक्य मर्यादा टाकुनी. तेव्हा समपाताल श्रेणी शोभविली धनुष्यब्दे. बाहू सहस्त्र असंख्यात व्यापिल्या दाही दिशा समस्त. नभोमंडळ आपमंडळ व्यापुनी देवी राहिली. कोटी अर्बुद धावले असुर जैसे पतंग पडती दीपावर. देवी दैत्यात दुर्धर युद्ध मांडले ते काळी. आधीच तेजोमय अंबर त्यात टाकिले शब्द शस्त्र दिनकर. तेणे झगमग जाहली थोर दिगंतर व्यापिले. महिषासुराचे सेनापती धावले तेव्हा सत्वरगती. त्यात मुख्य मुख्य निश्चिती नामे त्यांची सांगतो. चिक्षूर आणि तो चामर चतुरंग सेना अपार. घेऊनी देवी सहसत्वर युद्ध करीती दोघेही. 10 सहस्त्रांचे आयुत 10 लक्षांचे एक नियुत. 10 कोटी सैन्य निश्चित अर्बुद ऐसे म्हणती तया. ऐसे 6 आयुत रथ संगे घेऊन या त्वरित. उदग्र नामा युद्ध करीत घोरंदर देवीशी. सहस्त्र आयुत सेना घेऊन महाहनु करी कंदन. 50 नियुते घेऊन असी लोमा युद्ध करी. घेऊनी 600 आयुत बल युद्ध करिता झाला बाष्कल. तो वडील राजबंधू केवळ असंख्य दळ तयाचे. गजाश्वपदाती असंख्यात गणिता नाही ज्यांचा अंत. युद्धा घेऊनी कोटी रथ येता जाहला ते काळी. रथ घेऊनी 50 आयुत
बिडाल नामा युद्ध करीत, अन्य सेनापती निश्चित, अंत नाही तत्सैन्या. रथ हस्ती अश्वपदाती, कोटी कोटी सहस्त्र गणती, घेऊनी महिषासुर नृपती, युद्धा लागी मिसळला. युद्ध करीते झाले बहु अस, टाकिले खड्ग परशुपट्टीश, किती एक टाकिते शक्तीस, कित्येक पाश टाकिती पै. देवी ते खड्ग प्रहारे करून, हाणीती तेव्हा वर्म लक्षण. चंडिका स्वकीय शस्त्रास्त्रे टाकून, त्यांची शस्त्रे छेदित. लिले करुणी चंडिका, मारिती झाली किती एका. अश्रममुख पाहुनी अंबिका, देव स्तविते झाले. असुरांच्या देहांवरी, शस्त्रास्त्रे टाकीतसेश्वरी. क्रोधे देवी वाहन केसरी, असुरांते मारितसे. अग्नी करी तृणदहन, देवी सिंहे मांडिले रण. तो देवीच्या श्वासापासून अपार गण निघाले. ते परशुभिंदी पाल आणि पट्टीश, याही मारिते झाले असुरास. चंडिका आपुली शक्ती तयास, देती झाली ते काळी. किती एक शंख पटहाते, वाजविते झाले निगुते. किती एक गण मृदंगाते, वाजविती रणांगणी. तेव्हा देवी त्रिशूले जाण, आणि गदा शक्तिवृष्टी करून, शतावधी असुर मारून, टाकीती झाली ते काळी. कित्येक घंटा शब्दे मोहिले, काही खड्गादिकी वधिले. पाशे बांधून आकर्षिले, द्विधा केले खड्गाने. गदे करुणी ताडन केले, किती एकांचे प्राण गेले. मुसळे करुणी जे ताडिले, रक्त ओकले भडाभडा. किती एक शुळे करुणी, विदारिले हृदय भवनी. किती एक बाणे खंडोनी, रणाजिरी पाडिले. देवीचे सामर्थ्य पाहून, साह्य देव जाहले जाण. किती एक सेनापती मारून, टाकीते झाले ते काळी. किती एकांचे बाहू तोडिले, ग्रीवा छेदुनी भिन्न केले. मस्तक रहितही पाडिले, असुर कित्येक ते काळी. किती एक मध्येची तोडिले, जंघा छेदुनी एक पाडिले. एक बाहू नेत्रपाद छेडिले, द्विधा केले किती एक. तेव्हा कबंधे शिररहित, नाचू लागली असंख्यात. किती सैन्य पडता निश्चित, कबंधे नाचे ते ऐका. 10 सहस्त्र पडता वारण, पदाती वीर शतकोटी जाण. 150 रथ अश्वपूर्ण, 10 लक्ष संख्या ही. इतुके सैन्य पडे जव, एक एक कबंध नाचे तव. ऐसी असंख्य कबंधे अभिनव, युद्ध करीती देवीशी. युद्धी रणवाद्ये वाजती, मंगलवाद्ये गर्जना करीती. कबंधे नाना शस्त्रे हाणिती, युद्ध करीती धावोनी. तिष्ठ तिष्ठ ऐसे बोलती, वीर देवी ते हाक मारिती. वाजी वारण रथ पदाती, असंख्यात पडले ते. तेव्हा भूमी अगम्य जाहली, सकळांची वाट मोडिली. रक्तांच्या नद्या ते वेळी, शतावधी वाहिल्या. वाजी वारण रथ असुर, त्यात वाहू लागले अपार. असुर सैन्याचा संहार, क्षणे केला देवीने. बनवा लागला जैसा तृणा, तैसी देवीने मारिली सेना. असंख्य वीर आले रणा, करी गणना कोण त्यांची. पिंजारोनी रोमावळी, देवी सिंह गर्जे निराळी. दिग्गजांची बैसली टाळी, प्राण गेले असुरांचे. सिंह आणि देवीचे गण, त्याही युद्ध केले निर्वाण. स्तविते जाहले देवगण, पुष्पवृष्टी करून या. असो या प्रकारे करून, महालक्ष्मी झाली उत्पन्न. हा दुसरा अवतार जाण, सांगितला तुझ लागी. आणिक 2 अध्याय जाण, असे इचे चरित्र पूर्ण. याच्या श्रवण पठणे करून, सर्व बाधा निरसती. सर्व मनोरथांचे फळ प्राप्त होत असे केवळ. 12वे अध्यायी सकळ निरूपण होईल ते. श्लोकांतील सर्व भावार्थ येथे वर्णिला यथार्थ. सज्जनी मानुनी परमार्थ, श्रवण केला पाहिजे. देवीने जैसे बोलविले, तैसेच येथे वर्णन केले. सज्जनी पाहिजे परिसिले, कृपा करुनी सर्वदा. श्री जगदंबेसी नमस्कार, माझे असोत वारंवार. देवीनेसी ग्रंथ साचार, राममुखे निरूपिला. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे महिषासुर सैन्य वर्णनम नाम द्वितीयोऽध्यायः. श्री जगदंबार्पणमस्तु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. श्री देवे नमः. सूत सांगे शौनकासी, मार्कंडेय सांगे शिष्यासी. मेधा ऋषी सुरथासी, सांगता झाला इतिहास. तेव्हा ते असुरांचे सैन्य जाण, देवीने मारिले संपूर्ण. ऐसे सेनापतीने पाहून, चिक्षुरनामा धावला. क्रोधे येऊन या असुर, युद्ध करिता झाला दुर्धर. देवीवरी अपार शर, वर्षता झाला समरांगणी. जैसा मेरू शिखरावरी, मेघ तोय वृष्टी करी. तैसा वर्षला बाणधारी,
देवीवरी असुर तो. तयाचे ते बाण जाळ, देवीने छेदिले सकल. स्वबाण टाकुनी तत्काळ, घोडे सारथी मारिले. त्याच्या उच्च ध्वजांते छेदून, धनुष्य छेदिले सवेची जाण. सर्व गात्री बाण मारून, जर्जर केले तयासी. तेव्हा चरणी धावला असुर, क्रोधे घेऊनी ढाल तरवार. सिंहाचे मस्तकी सत्वर, ताडन करिता झाला. तोची तीक्ष्ण खड्ग घेऊनी, देवांची सव्य बाहू लक्षणी. ताडिता जाहला तत्क्षणी, तो खड्ग फुटला हातीचा. मग रविबिंबासारिखे जाण, शूल घेऊनी दैदिप्यमान. परम क्रोध युक्त होऊन, देवीवरी टाकिले. देवीनेही शूल सोडिले, त्याही असुर शूल खंडिले. आणि शतधा छिन्न भिन्न केले, शरीर तया दैत्याचे. ऐसा शिक्षुर पडिलिया रणी, मग चामर गजारूढ होऊनी. क्रोधे धावला तये क्षणी, शक्ती सोडीत देवीवरी. तेव्हा देवीने हुंकारे सत्वर, शक्ती पाडिले मेदिनीवर. मग शूल घेऊनी चामर, देवीवरी टाकीतसे. देवीने आपल्या बाणे करून, शतधा शूल खंडिले जाण. मग सिंह तो देवी वाहन, उड्डाण करिता झाला. बैसुनी गजाचे कुंभांतरी, बाहू युद्ध करी केसरी. देव शत्रुसी महिवरी, पाडिता झाला क्षणार्धे. दोघे बाहू युद्ध करिता, तो सिंह उडाला अवचिता. कर प्रहारे तत्वता, चामर शिर छेदिले. मग शिला वृक्षे करून, देवीने मारिला उदग्र जाण. दंतमुष्टीत हाणोन, कराल तोही पाडिला. देवी होऊनी क्रोधायमान, बाष्कल मारिला गदे करून. भिंदी पाल बाण सोडून, ताम्र अंधक मारिले. सवेचे टाकुनिया त्रिशूळ, उग्रास्य उग्र वीर्य केवळ. मारुनी टाकिले तत्काळ, महाहनोही मारिला. देवी खड्गे करुणी सत्वर, छेदी बिडालाचे शिर. दुर्धर दुर्मुख महाक्रूर, बाणे नेले यमालया. असो या प्रकारे करून, सैन्य झाले असता क्षीण. महिषासुर रेडा होऊन, त्रासवी तसे गणांते. तेणे तुंड प्रहारे करून, कित्येक विध्वंसिले गण. करुणी तीव्र खुरताडन, किती एकांसी पाडिले. तेणे लांगुले करुणी ताडिता, गण मृत्यू पावले तत्वता. शृंगे करुणी विदारता, गतप्राण जाहले. त्याच्या शरीर वेगे करून, किती एक पातले मरण. तो गर्जना करिता दारुण, मरण कित्येक पावले. भ्रमण करिता महिषासुर, अनर्थ जाहला महाघोर. किती एक गणांते सत्वर, पाडिता झाला भूमिसी. त्याच्या उच्छवासा वायू करून, किती एक जाहले गतप्राण. ऐसा तो देवी गणांते वधून, सिंहावरीही धाविन्नला. सिंहा ते मारावे म्हणून, धावूनी जातसे तये क्षणी. मग अंबिका तया लागुनी, कोप करीती जाहली. तोही महापराक्रमी असुर, कोपे करुनिया थोर. भूमी प्रति मारुनी खुर, विदारिता जाहला. मोठ मोठे उच्च पर्वत, शृंगे करुणी विदारित. क्षणे उडवून या टाकीत, गर्जना करीत भयंकर. त्याच्या वेग भ्रमणे करून, विदारिली पृथ्वी आपण. जेणे लांगुल ताडणे जाण, सागरांतेही क्षोभविले. शृंग भ्रमणे करुणी सत्वर, विदारिले सर्व जलधर. ज्याच्या श्वासानिले अपार, पर्वत गेले आकाशी. ऐसा क्रोधे तीव्र जाहला, मग देवीवरी धावियला. तेव्हा धावया दैत्याला, कोप आणिला चंडिकेने. चंडिका पाशाते टाकुनी, बांधिती जाहली तया लागुनी. तोही रेड्याचे रूप सोडूनी, सिंह होता जाहला. इतुक्यात छेदावे त्याचे शिर, तो पुरुष जाहला खड्गधर. देवीने तो लक्षुनी सत्वर, बाण हाती घेतला. खड्ग चर्मासहित छेदून, पाडावे इतुक्यात जाण. असुर महागज होऊन, दिसता जाहला देवी ते. असुर शुंडा दंडे करुणी, सिंहासी आकर्षिता ते क्षणी. जगदंबा खड्गा ते टाकुनी, शुंडा दंड छेदित. इतुक्यामध्ये तो असुर, रेडा जाहला सत्वर. पुन्हा त्रैलोक्य चराचर, क्षोभविता जाहला. त्यानंतर क्रोध पाहुन, जगन्माता करी मधुपान. दिसतसे अरुण लोचन, हंसती होय क्षणक्षणाम. तेव्हा गर्जना करुणी असुर, बलवीर्ये मदोन्मत्त निष्ठुर. शृंगे करुणी पर्वत थोर, देवीवरी टाकीतसे. देवीने सोडूनी तीव्र बाण, पर्वत थोर टाकिले फोडून. मग त्या असुरा लागी वचन, देवी बोलती जाहली. मुढा क्षण मात्र गर्ज गर्ज, मी जोवरी मधु प्राशी सहज. तुझ मारिता अदितेज, गर्जतील सर्वही. मेधा म्हणे सुरतासी, ऐसे देवी वधुनी त्यासी. मग उड्डाण करुनी वेगेसी, असुरावरी बैसली. त्याच्या कंठाचे ठाई जाण,
पादे केले आक्रमण, शुळे करुणी ताडन त्या ते करीते जाहली. ऐसे अपरी तो निशाचर, देवीने पदे आक्रमिता सत्वर, निजमुखापासून बाहेर अर्धा निघता जाहला. अर्ध निघाला असता जाण, युद्ध करी असुर आपण, देवीने पराक्रमे करून मोहे व्यापिले तयासी. नंतर खड्ग घेऊनी सत्वर, तत्काळ छेदिले असुर शिर, महिषासुर तो पृथ्वीवर पडता झाला ते काळी. तेव्हा दैत्य सैन्य हाहाकार, होता झाला अनर्थ थोर, उरले जे काम असुरभार, दाही दिशा पळाले. देव सैन्य जय जयकार, वर्षाव होतसे पुष्पनिकर, अत्यंत हर्षाते सुरवर, पावते जाहले ते काळी. तेव्हा महिर्षी सहित सुरवर, देवीसे स्तविते जाहले अपार, गंधर्वपती ही सुस्वर, गाते जाहले ते समयी. देवता अप्सरांचे गण, करीते जाहले दिव्य नर्तन, या प्रकारे त्रैलोक्य जाण, सुखी होते जाहले. असो हे महालक्ष्मीचे आख्यान, जो करी श्रवण पठण, त्यासी सर्व पुरुषार्थ जाण, येणे करुणी साधती. श्लोक श्लोकाचा अर्थ सकळ, राम मुखे वदविला केवळ, सज्जनी मिळून या कुशल, श्रवण केला पाहिजे. स्वशत्रुसी व्हावे दमन, सर्व बाधांचे व्हावे प्रशमन, ऐसे मनी वाटता जाण, हा अध्याय पहावा. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्म्ये महिषासुरवध नाम तृतीयोऽध्यायः. श्री जगदम्बार्पणमस्तु.